हाय, जय भीम सर्वांना. सध्या खूप महाराष्ट्रात जोरदार हाय आटलर पाऊस पडत आहे आणि पावसामुळे लोक खरंच भयभीत झालेले आहेत. अनेक ठिकाणी पाऊस इतका झाला आहे की जनावरं पाण्यामध्ये वाहून चालल्यात, माणसं गावं पाण्यामध्ये गेल्यात. खरोखरच सगळ्या पुढं चालतं, परंतु निसर्गापुढं कुणाचंही चालत नाही म्हणतात, तितकंच खरं आहे. आणि खरोखरच या निसर्गामध्ये जे ऋतू आहेत, पावसाळा, उन्हाळा, हिवाळा, आणि या 3 ऋतूमध्ये कोणतंही माणसाला सहन होत नाही. जास्त ऊन असेल तरी माणसं उन्हाने सुद्धा मरतात, थंडी असेल तरी थंडीने सुद्धा काकडून माणसं मरतात, आणि पावसाळा असेल तर पावसाळ्याने सुद्धा लोकांच्या जीवाला धोका आहे. पाण्याचा प्रवाह इतका असतो, त्या पाण्याच्या प्रवाहापुढं कुणाचं चालत नाही. आणि म्हणून मला एकच सांगायचं आहे, लोकांनी आता जे नदीच्या कडेला जास्त घरं आहेत त्या लोकांचं तर काय हाल असतं. कधी जर पाणी आलं, पाण्याचा लोंढा आला, पाण्याचा प्रवाह आला की जीवाला धोका तर हाच आहे. खरोखरच आज पृथ्वी ही लोकसंख्येच्या ओझ्याने कणत आहे. इतका म्हणजे ह्या धर्तरीला बोजा झालेला आहे. आणि म्हणून अनेक ठिकाणी असे भूकंप होतात, अनेक ठिकाणी अशा वेगवेगळ्या घटना घडतात. लोकसंख्या वाढल्यामुळं माणूस खरंच रोज आणि रोज कुठल्या ना कुठल्या संकटाला सामोरे जावं लागतं त्या माणसांना. आणि भयानक आहे, जीवन अनमोल झालेलं आहे. कितीही भविष्याचा आपण वर्तमान काळाचा जरी विचार केला, भूतकाळ जरी विसरायचं म्हणलं तरी बी भविष्यकाळ माणसाच्या पुढं आहे. आणि ती कुणाचं भविष्य कुणालाच माहीत नाही आजपर्यंत. म्हणून आहे तोपर्यंत जगून घ्या. उद्याचा दिवस माहीत नाही. जो दिवस आपल्यासाठी आपण जेव्हा सकाळी झोपेतनं उठतो, तो असं समजून चालायचं की हा दिवस आपल्यासाठी कसा आहे आणि आहे की नाही हे पण आपल्याला माहीत नाही. म्हणून आपल्या जीवनामधला जो अंधार आहे तो दूर केल्याशिवाय प्रकाश दिसणार नाही. आणि रोजच्या जीवनामध्ये 10 पारमिता